श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय 14 श्री गणेशाय नमः। नामधारक शिष्य देखा विनवी सिद्धसी कौतुका प्रश्न करी अतिविषेका एकचित्ते परिसा जय जय जी योगेश्वरा सिद्धमूर्ती ज्ञानसागरा। पुढील चरित्र विस्तारा ज्ञान होय आम्हासी उदरवेतेच्या प्रमाणाचे प्रसन्न झाले कृपेसी पुढे कथा वर्तलिकेचे विस्तार आम्हाप्रती 19 शिष्याचे वचन संतोष करी सिद्ध आपण गुरुचरित्र कामधेनू जाण सांगता झाला विस्तारे ऐक शिष्य शिखामणे भिक्षा केली ज्याची भुवनी तयावरी संतोषने प्रसन्न झाले परियसा तया सायन देव दुजासी श्री गुरु बोलती संतोषी भक्त ओरे वंशवंशी माझी प्रीती तुझवरी 19 श्री गुरुचे वचन सायंदेवी प्रकरी नवन माता ठेवून चरणी नमस्कारित झाला पुन्हा पुन्हा तुझी महिमा वर्णावयासी शक्ती कैसी आमासी मागे ने एक आता तुमासी कृपा ते कृपा करणे गुरुमूर्ती ऐसी विनंती करूनी पुनरपि विनवी करुणावचनी सेवा करीतो द्वारी आणि महाक्रूरासे प्रति संवत्सरी ब्राह्मणासी गात करीतो जीवेसी याची करणे आमासी बोलवे ते साहजी जाता तयाजवळी आपण निश्चय घेईल माझा प्राण भेटी झाले तुमचे चरण मग मरण कैसे आपणाची संतोषोनी श्री गुरुमूर्ती अभयंकर आपुले हाती विप्रमस्तकी ठेविती चिंता न करी म्हणून या भय सांडून तू वाजावे क्रूर यवना भेटावे संतोषिनी प्रिय भावे पुनरपि पाठविल आम्हापाशी जोवरी तू परतून येसी आम्ही असो भुवने तू आली या संतोषी जाऊ आम्ही येथून तुझे वंश परंपरी सुखे नांदती पुत्रपौत्री अखंड लक्ष्मी तया घरी निरोगी होती शतायुषी ऐसा वर लादो न निगे सायन देव ब्राह्मण जेथे होता तो यवन गेला त्वरित तयाजवळ कलांतक यम जैसा यवन दुष्टपरी ऐसा ब्राह्मणा ते पाहते कैसा ज्वालारूप होता झाला विमुख होऊने गृहात गेला यवन कोपत विप्र झाला बैचकित मनी श्री गुरुचे दातसे कोपाली ओळंबायासी 21 वर्ष अग्निसी श्री गुरु कृपा होय ज्यासी काय करील क्रूर दुष्ट गरुडाची अपिली असी स्वरपत कवणे परिग्रासी तैसी या ब्राह्मणासी असे कृपा श्री गुरुची काय एखादे सिंहासी ऐरावत केवी ग्रासी श्री गुरु कृपा होय ज्याशी कळीकाळाचे भय नाही ज्याचे हृदय श्री गुरु स्मरण त्यासी कैसे भय दारुण काळा मृत्यू न बाधे जाण अपमृत्यू काय करी ज्यासी नाही मृत्यूचे भय त्यासी यवन असे तो काय श्री गुरु कृपा होय ज्यासी यमाचे भय नाही ऐसे परी तो यवन अंतपुरात जाऊन सुशुप्चित केली भ्रमित होऊन शरीर स्मरणाची त्यासी नाही हृदय ज्वाळा होय त्याचे जागृत होणी परी असे प्राणांतक वेथेसी कष्ट तसे त्यावेळी स्मरण झाले त्यावेळी धावत गेला ब्राह्मणाजवळी लोळत असे चरण कवणे म्हणे स्वामी तुझी माझा जेथे पाचारी लेखवणे जावे त्वरित परतनी वस्त्रेभूषणे देवनी निरुद्धे तो वेळी संतोषिनी तुझ्यावर आला त्या ग्रामावेग वक्त्र गंगातीरी असे वासर श्री गुरुचे चरण दर्शना देखून या श्री गुरुची नमन करी तो भावेसी स्तोत्र करी बहुसी सांगे वृत्तांत आद्यंत संतोषिनी श्री गुरुमूर्ती तया दिवशी आश्वासेती दक्षिण देशात जाऊ म्हणती पवित्र स्नानतीर्थ यात्रे 19 श्री गुरुचे वचन विनवती सकाळ सोडून न विसंबे आता तुमचे चरण आपण येईन समागमे तुमचे चरणाविन देखा न राहू शके एक क्षण एका संसार सागर तारका तुझी देखा कृपा सिंधू भक्तवत्सल तुझी खाती आम्हा सोडणे काय नीती सवे येऊन शिती म्हणून चरणी लागला येणेपरी श्रीगुरुसी विनवी विप्रभावेसी संतोषोनी विनयसी श्रीगुरु म्हणती त्यावेळी कारण असे आम्हा जाणे तीर्थ असती दक्षिणे पुनरपि तुम्हा दर्शन देणे संवत्सरी पंचदशी आम्ही तुमच्या गावासमीपत वास करू हे निश्चित कलत्र पुत्र इष्टभ्रात मिळवणी भेटा तुम्ही आम्हा न करा चिंता असाल चुके सकळ आरिष्ट गेली दुखे म्हणून हस्ते ठेविती मस्तके भाक देती त्यावेळी समस्त शिष्यासमोर श्रीगुरु आली तीर्थे पाहत प्रख्यात असे वैजनात तेथे राहिले गुप्तरूपे नामधारक विनवी सदसी काय कारण गुप्त व्हावयासी होती शिष्य बहुसी त्यासी कुठे ठेवले इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वती पाख्याने सिद्ध नामधारक संवादे क्रूर यवन शासनम सायन देव वरप्रदानम नाम चतुर्दशोध्याय श्री गुरु दत्तात्रेय अर्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी चरणार्पण।